शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल। सरकारला दिलेली मुदत संपली। नागपुरातल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडकण्याचा कडूंचा इशारा। उद्धव ठाकरे स्वतःच अॅनाकोंडा। ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेवर शिंदेंकडून उत्तर, तर भाजपच्या नेत्यांनी दिली उद्धव ठाकरेंना अजगर आणि नागाची उपमा। वरळीतल्या कथित बोगस मतदारांबाबत आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। जैन बोर्डिंग व्यवहारामध्ये गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी, तर हातामध्ये कागद येईपर्यंत लढा सुरूच ठेवणार, जैन मुनींकडून स्पष्ट। फलटणमधील महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती। डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत। मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड, तर मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना, तर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर बारामतीकडे मोर्चा वळवला, रोहित पवारांची टीका। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8व्या वेतन आयोगाला मंजुरी, 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।